प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत आटा बिस्किटची रेसिपी. तर साहित्य बघूया. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर घेतली. जास्त गोड नको आहे म्हणून कमी साखर घेतली. आणि 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 2 टेबलस्पून बेसन पीठ, 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ, अर्धा चमचा अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून वेलची पावडर, 100 ग्रॅम लोणी, हे घरचंच लोणी आहे, आणि 3 टेबलस्पून गाईचं तूप घेतलं आहे मी. कमी पडल्यास आपण दुधाचा वापर करणार आहोत. आणि थोडंसं मीठ घालायचं. तर सुरुवात करूया. मी लोणी थोडंसं गरम करून घेतलं. दोन टेबलस्पून गाईचं तूप. आता यात आपण साखर घालून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पीठ घालूया. आता मी हे हातानेच मळून घेणार आहे. हे बघा, एवढं मीठ घालते मी. कस्टर्ड पावडर. आता सगळे हे पीठ, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, वेलची पावडर, हे सगळं एकत्र करून घेऊया. अजून आपलं 1 टेबलस्पून तूप बाकी आहे. खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे. गव्हाचं पीठ असल्यामुळे तूप किंवा बटर जे काय असेल ते जास्ती प्रमाणात लागतं. असं वळतं की नाही बघून घ्यायचं. आता आपलं थोडंसं तूप बाकी, ते पण घेऊन टाकते. हे बघा, आपली कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल. दुधाची गरज भासणार नाही. तर हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. पोलपाटावर लाटून पण तुम्ही बिस्किट कटरने कट करून घेऊ शकता. आता आपण बिस्किट करायला घेऊया. परफेक्ट झालेला आहे. हे बघा, आता आपण एक साईजमध्ये येण्यासाठी आपण काय करू, छोटे छोटे उंडे करून घेऊया. असं प्रेस करून घेऊया. पेढ्यासारखा आकार देऊ.
आणि मग ओव्हनच्या प्लेटवर असं ठेवून द्यायचं. याच्यावर आपण चमच्याने डिझाईन पण काढू शकतो. हे बघा, असं पण करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते. हे बघा, आता आपले सर्व बिस्किट तयार करून झाले. हे बघा, आता आपण प्री हिटेड ओव्हनमध्ये 10 मिनटं बेक करणार आहोत. 180 डिग्रीला 10 मिनटं. चला, आपली सर्व बिस्किट आता बेक करून झालेत. बघू शकता तुम्ही, कलर पण किती सुंदर आलेला आहे. आणि पौष्टिक पण आहे. तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, इतके सुंदर बेक झालेत खालून पण. हे बघा, छान झालेत. तोडून पण दाखवते तुम्हाला मी. हे बघा, एकदम खुसखुशीत झालेले. करून बघा अशा पद्धतीने. ज्वारीचं पीठ पण घाला त्यात. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.